नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे लर्न आणि लिफ्ट. तर आज आपण बघूया इनपुट टाइप टेक्स्ट आणि पासवर्ड. तर इनपुट टाइप टाइप टेक्स्ट जो असतो तो एक टेक्स्ट फील्ड क्रिएट करतो, जेणेकरून युजर कडून काही इनपुट आपल्याला घ्यायचे असतील तर ते सगळं या इनपुट टाइप टेक्स्ट मध्ये आपण घेऊ शकतो. इनपुट म्हणजे स्ट्रिंग आहे, नंबर्स आहेत. तर टेक्स्ट बॉक्स मध्ये कसं आहे, ते इनपुट टाइप टेक्स्ट मध्ये स्ट्रिंग आणि नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर्स सगळं काही इथे ऍक्सेप्ट होतं. दुसरं आहे बघा इनपुट टाइप पासवर्ड. तर इनपुट टाइप पासवर्ड सुद्धा सारखंच आहे, इनपुट टाइप टेक्स्ट सारखंच, फक्त आपण इथे जे इनपुट टाकतो म्हणजे टेक्स्ट जे लिहितो, तर त्याला एक प्रकारची मास्किंग येते. ठीक आहे, म्हणजे ते युजरला दिसत नाही की तो काय इनपुट करतोय ते. एवढाच फरक आहे मित्रांनो याच्यामध्ये. तर आपण वळूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तुम्ही बघू शकता इथे मी इनपुट टाइप टेक्स्ट दिलेला आहे आणि इनपुट टाइप पासवर्ड दिलेला आहे. याच्या व्हॅल्यू मी काहीच दिलेले नाही आहेत सुरुवातीला, कारण की जेव्हा कधी आपण लॉग इन फॉर्म क्रिएट करतो, त्यावेळेस आपण युजर नेम आणि पासवर्ड मध्ये युजरला काहीच दाखवत नाही, तर युजरला युजर नेम आणि पासवर्ड दोन्ही टाकून लॉग इन करावं लागतं. सिंपल फॉर्म आहे, तोच फॉर्म आहे, फक्त इथे इनपुट टाइप टेक्स्टचं मी इनपुट टाइप पासवर्ड एवढंच केलेलं आहे. ते सेव्ह करूया, आपण बघूया ब्राउझरमध्ये. तर मी जेव्हा याला रिफ्रेश करेल तेव्हा या दोन गोष्टी आहेत, इनपुट टाइप टेक्स्ट आणि इनपुट टाइप पासवर्ड. तर जेव्हा मी याच्यामध्ये युजर नेम टाकतो आणि पासवर्ड सुद्धा टाकतो, तुम्ही बघू शकता पासवर्ड जो आहे तो मास्क आहे, त्याच्यावर एक प्रकारचं मास्किंग केलं जाते. आणि बटन्स तर मित्रांनो मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की हा सबमिट बटन आहे आणि हा रिसेट बटन आहे. रिसेटवर क्लिक केलं की पुन्हा व्हॅल्यू रिसेट होणार. आणि याचं फक्त इथं नाव आहे लॉग इन, पण याचं जे बिहेवियर आहे ते सबमिटच आहे. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता याचा जो टाईप आहे तो सबमिटच आहे. आणि याच्यावर काही एक्सटर्नल आपल्याला इव्हेंट वगैरे द्यायची गरज नाही. दोन्हीचा टाईप सेम आहे. फक्त याच्यामध्ये मी तुम्हाला इनपुट टाईप टेक्स्ट आणि इनपुट टाईप पासवर्ड याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. लॉग इन केल्यानंतर फॉर्म हा सबमिट होतो. जेव्हा मी याच्यावर क्लिक करेल, फॉर्म हा सबमिट झाला आणि प्रोसेसिंगसाठी आपण बॅकएंडला पाठवून देऊ. आणि आणखी एक गोष्ट आहे, जेव्हा आपण पुन्हा रिपीट याच्यावर येईल आणि याची व्हॅल्यू रिसेट होऊन जाणार. पासवर्डची कधीच व्हॅल्यू रिटर्न होत नाही. इनपुट टाईप जेव्हा पासवर्ड असतो त्याची व्हॅल्यू कधीच रिटर्न होत नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्या पेजला जाऊन येसाल किंवा आता जसं आपण आलेलो आहे, आता मी फॉर एक्झाम्पल इथे पासवर्ड दिलेला आहे, लॉग इन केलं आणि बॅकला आलो, तर फक्त युजरने तिथे ब्राउझरने ठेवलेलं आहे. हे एक बिहेवियर आहे मित्रांनो. ब्राउझर काय करतो, इनपुट टाईप पासवर्ड जिथे असेल त्याची व्हॅल्यू लगेच रिसेट करून टाकतो, जी व्हॅल्यू म्हणजे एम्प्टी करून टाकतो. तर लॉग इन केल्यावर सबमिट होईल आणि या बटनचा तर उपयोग तुम्हाला मी सांगितलेलाच आहे, रिसेट आहे, रिसेट करण्यासाठी. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.